नरेंद्र मोदीजींनी पुन्हा एकदा काल इंस्टाग्रामच्या माध्यमातून आव्हान केल्यानंतर देशभरातील तरुणाई पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा व्हिडिओ जगभरातील सर्वात जास्त लोकांनी बघितला आणि पुन्हा एकदा ही तरुणाई पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी आहे हे सिद्ध झालंय। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे इथल्या तरुणाईचे आयडॉल आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी जेनझी आहे। इंस्टाग्रामवरचे लोक, तरुणाई ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर विश्वास ठेवून आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं। आणि भारत तेरे तुकडे होंगे टुकडे टुकडे गँग या देशामध्ये अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत होती, त्यांची पोलखोल या निमित्ताने झाली आहे। आपण बघा, जंतर मंतरवर जे काही विद्यार्थ्यांच्या नावावर पाखंडीपणा करण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला होता, विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुका ठेवून 370 कलमला विरोध करायचं, विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून देशविरोधी भूमिका घ्यायची, विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून प्रेमानंद महाराज पाखंडी आहेत म्हणून त्यांना शिव्या द्यायच्या, असे प्रकार जंतर मंतरवर करण्यात आले। परंतु देशातील जनता आणि देशाच्या तरुणाईला लक्षात आलं की आपला गैरवापर होतो आणि त्यानंतर सोनमजी वांगचुक यांनी देखील आपलं उपोषण मागे घेतलं। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी 2 व्हिडिओ केले आणि ज्याला तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। मोठ्या प्रमाणात तरुणाई जेनझी ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे। संजय राऊत, तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये अपयश शोधायचं एवढंच माहिती आहे। पेपर फुटल्यानंतर सगळ्यांना अटक करण्याचं काम केलं, परंतु आत्ताच्या कायद्यामध्ये दंडाची आकारणी नव्हती, आत्ताच्या कायद्यामध्ये जास्त शिक्षेची तरतूद नव्हती, म्हणून सरकार त्याच्यामध्ये सुधारणा करते। एखादी गोष्ट चुकीची झाली तर त्याच्यामध्ये सुधारणा करणं चुकीचं आहे का? तुमच्यासारखं